नमस्कार. नुकताच माझा 54वा वाढदिवस झाला. मला असं वाटतं की अधूनमधून मी आता असे पण व्हिडिओज केले पाहिजेत की ज्यातून माझ्या तरुण मित्रांना मला काही देता येईल. आपल्याकडे जे आहे ते आपल्या मित्रांना दिलं पाहिजे, विशेषतः यंग फ्रेंड्सना, की ज्याच्यातून त्यांना व्यवसाय करताना लाभ मिळू शकेल, फायदा मिळू शकेल. एक किस्सा मी सांगू इच्छितो आता की ज्यातून काहीतरी धडा माझ्यासह सगळ्यांना नक्की मिळेल. आम्ही शेड गोशाळेच्या मार्फत अनेक प्रॉडक्ट्स बनवत असतो आणि हे प्रॉडक्ट बनवताना माझा मुख्य हेतू असतो गोमय, गोमूत्र आणि दूध ह्याचं मूल्यवर्धन व्हावं, यातून गोशाळा चालावी. 20-25 लोक आमच्याकडे नोकरीला आहेत, त्यांचा पगार सुटावा आणि स्वयंपूर्ण गोशाळा चालावी ह्या हेतूने मी सगळं करत असतो. पण ह्या हेतू काही असला तरी सेल व्हायला पाहिजे, विक्री व्हायला पाहिजे. म्हणून मग आम्ही मेटावर ऍड्स लावतो, इन्स्टावर पोस्ट करतो, बरंच काय काय करतो. मी स्वतः नेहमी कथा सांगतो, व्हिडिओज शूट करत असतो. कुणीकडून ब्रँड निर्माण व्हावा आणि आपला हेतू लोकांपर्यंत पोचावा, त्यातून विक्री वाढावी, महसूल यावा आणि हे सगळं नीट चालावं ह्या हेतूने मी करत असतो. त्यामुळे सेल होण्यासाठी आपल्याला हुशार राहायलाच लागेल हे नक्की. आपल्याला तुम्हाला सुद्धा तुमचा हेतू काय असो, भरपूर पैसे कमवायचे असा हेतू असू दे किंवा चॅरिटीसाठी पैसे कमवायचे असा हेतू असू दे, बिझनेस उभा करून आयुष्यात आईबाबांना कधी करून दाखवायचं असा हेतू असू दे, आपल्या गर्लफ्रेंड समोर करून दाखवायचा बिझनेस असा हेतू असू दे, काही असू दे, परंतु आपल्याला सेल करावा लागेल. आणि सेल करण्यासाठी आपल्याला माणसं जोडावी लागतील. खरं तर माणसं जोडण्यासाठी फक्त सेल हे कारण नसतं, विविध कारणांसाठी माणसं जोडावी लागतात, पण त्या विषयात आपल्याला आता नाही जायचंय. आम्ही आता अनेक प्रॉडक्ट्समध्ये धूप सुद्धा बनवतो, गेली 5 वर्ष बनवतोय. आणि धूपमध्ये मोठी अडचण काय येते, न जळणे. मी स्वतः 20 वर्ष असताना ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर व्यवसाय चालू केला डिस्ट्रीब्युशनचा, होलसेलिंगचा. माझ्या मामाची अगरबत्तीची फॅक्टरी होती, तर मला भाच्याला सगळं माप, पण मला उधार भरपूर माल मिळायचा आणि मी तो विकत असे माल फिरून सगळीकडे, म्हणजे रिटेलर्सकडे जाऊन ट्रेडिंग करत असे मी. मग माझे हेम कॉर्पोरेशनचं काही काळ काम होतं. हेम कॉर्पोरेशन मोठ्या अगरबत्तीतलं नाव आहे. हेरिटेजचं काही काळ काम होतं. बऱ्याच अगरबत्त्या मी छोट्या मोठ्या कंपन्यांच्या भरपूर विकल्या आहेत. लाखो रुपयाची अगरबत्ती मी दरवर्षी विकत असे. अगरबत्ती इंडस्ट्रीतली अडचण काय, सगळ्यात मोठी तर अगरबत्ती न जळणं. अगरबत्तीचा बिझनेस खूप मोठा होण्यासाठी सेंटेड, सुगंधी हे सगळे आयाम अगरबत्तीला लागतात, परंतु टिकण्यासाठी मिनिमम अट लागते, अगरबत्ती तुमची जळायला लागते. खूप कंपन्यांच्या अगरबत्त्या अर्धवट जळतात, पण लोक रागावतात, फेकतात उदबत्ती, ती तोडतात, मोडतात आणि तो डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, अगरबत्तीवाला आला की दुकानदार चले जाव म्हणतो त्याला. त्यामुळे अगरबत्ती आपली जळली पाहिजे. अर्थात कुठल्या इंडस्ट्रीयलला असं वाटेल की माझ्या कंपनीची अगरबत्ती जळायला नको, परंतु अशा अनेक गोष्टी प्रभावित करतात मॅन्युफॅक्चररला, अगरबत्तीला, की ती अगरबत्ती जळत नाही. पहिली 2, 4, 5 वर्ष स्ट्रगल चालतो आणि मग अगरबत्ती जळायला लागते हळूहळू पूर्ण. तर मी जेव्हा धूपबत्ती सुरू केली, हे सगळं मी करून चुकलो होतो. भरपूर अगरबत्ती विकल्यामुळे मला काय काय अडचणी येतील त्या माहिती होत्या आणि मी धूपबत्ती सुरू केली. आता मला धूपबत्ती लाखोची विकायची नव्हती, मला माझी गोशाळा चालण्याशी मतलब होता. त्यामुळे फक्त रिटेल विकणं सुरू केलं आणि सुरू झाल्या कंप्लेंट येणं की नाही जळत धूपबत्ती, नाही जळत धूपबत्ती. मग आम्ही अधिकाधिक प्रयत्न करायला लागलो की न जळावी म्हणून काय करायला लागेल, काय करावं लागेल, कसं करावं लागेल वगैरे वगैरे. 1-1.5 वर्षापूर्वीचा किस्सा माझ्या सेल्स टीमला मी आत्ताच सांगितला, तो मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी माझी कार स्वतः चालवत होतो, कुठेतरी घाटात किंवा रस्त्यात होतो, मला एक कॉल आला. मी कॉल ब्लूटूथवर तो लगेच उचलला. समोर एक बाई बोलत होत्या. त्या म्हटल्या, शेठ गोशाळेच्या मालकांचा फोन आहे का हा? म्हटलं होय, मी सचिन शेठ बोलतोय, शेठ गोशाळा माझी आहे. तर त्या म्हणाल्या, मी तुमचे व्हिडिओज बघत असते आणि मला ते आवडतात. म्हटलं अरे वा, धन्यवाद. त्या म्हटल्या, ती जी तुम्ही व्हिडिओज जे करता त्यात अनेक प्रॉडक्ट्स तुम्ही सांगत असता, तर मला ना वाटलं तुमच्याकडनं काहीतरी घ्यावं म्हणून मी तुमची धूपबत्ती घेतली. म्हटलं अरे वा. ती म्हटली, खरं सांगू का, माझ्याकडे ना ऑनलाईन पेमेंट मला करता येत नाही, पण माझ्या मिस्टरांनी मला नुकताच गुगल पे घेऊन दिला. त्या गुगल पेवरून मी पहिलं पेमेंट शेठ गोशाळेला केलं आणि धूपबत्ती तुमची मागवली. अरे वा, म्हटलं खूप छान. आणि म्हटलं ताई, तुमचे पैसे योग्य ठिकाणी गेलेले आहेत, एका गोशाळेला तुमचे पैसे आलेले आहेत, ते खूप छान निर्णय तुम्ही घेतलाय.
ती म्हटली काय हो, माझी मुलं आणि माझा नवरा मला हसतोय. म्हटलं काय झालं हसायला? तुमची धूपबत्ती म्हटले अजिबात जळत नाहीये, ती अर्धवट जळतीये, अर्धी जळली की बंद पडते. आणि हे घरच्यांना आता माहीत झालं, त्यामुळे घरचे माझ्यावर हसतायत, काय तू वेडी, काय खरेदी करतेस म्हणतायत. हे मी ऐकलं. मी गाडी चालवत होतो, मी तिला सांगितलं ताई काम करा, त्याच्या विझलेल्या अर्ध्या धूपबत्त्या आहेत ना त्या धूपदाणीमध्ये एकत्र करा. ती म्हटली धूपदाणी म्हणजे काय? बरं म्हटलं धूपारती माहिती आहे का? म्हटली म्हणजे काय? लक्षात आलं मुंबईतली बाई आहे, तिला बहुतेक माहित नाही. तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की धूप करताना एक भांडं असतं, ते असं असं फिरवतात वगैरे वगैरे, कशा प्रकारे तिला ते कळलं. म्हटली काय करू? ते म्हटलं अर्धवट जळलेलं जे आहे त्यात टाका आणि धुपासारखं जाळा, होऊन जाईल, जळेल ते. आणि आपण कसं जाळतो धुपारती कशी धूप कापूर टाकून जाळतो तसं ते वापरून टाका, फुकट जाणार नाही. आणि मी फोन ठेवून दिला. एक 15-20 मिनिटं गेली, मला एकदम जरा अपसेट वाटायला लागलं. म्हटलं आपण चूक केली काहीतरी. ती जी बाई आहे ती काय म्हणाली आपल्याला? ती म्हणाली माझा नवरा आणि माझी मुलं हसतायत, चुकीचं खरेदी पहिली केली म्हणून. पहिली नाही, चुकीची खरेदी केली म्हणून. म्हटलं स्वतःला तू प्रचंड मोठी चूक केलेली आहेस. त्या बाईंना ताबडतोब फोन कर, त्यांना सांग तुमचे सगळे धुपाचे पैसे मी परत देतो आणि धूपबत्ती तुम्हाला परत मी नवीन पाठवून देतो. ह्याचं कारण त्या बाईचा कॉन्फिडन्सच ह्या प्रकारातनं जाईल. नंबर 2, तिचा नवरा तिच्या मुलांना आनंद वाटेल जर तिने असं उद्गार काढून सांगितले त्यांना तर, की बघा माझं चुकलेलं नाही काही, मी ज्यांच्याकडे पैसे दिले त्यांनी माझे पैसे परत दिले, त्यांनी माझं धूप परत दिला वगैरे वगैरे. हे मी ठरवलं, परंतु गाडी चालवत असताना मी हे करू शकलो नाही. नंतर मी हे विसरून गेलो. जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा इतके फोन येत असतात, मी तो नंबर सेव्ह नव्हता केलेला. मी त्या बाईचा अक्षम्य गुन्हेगार आहे, मी तिला फोन करू शकलो नाही. मी आता माझ्या सेल्स टीमला हे सांगितलं किस्सा, की ह्यात मी काय करणं अपेक्षित होतं. मी आता पटकन बोलून गेलो व्हिडिओच्या करण्याच्या भरामध्ये, की मी तिला सांगायला पाहिजे होतं तू चुकलेली नाहीयेस, तुला मी धूपबत्ती पण पाठवतो, पैसे पण पाठवतो, किंवा फक्त धूपबत्ती पाठवतो किंवा पैसे पाठवतो, काही चालेल यातलं. हे न करून मी एका बाईंचा कॉन्फिडन्स थोडाफार घालवला. आता पॉझिटिव्हली घेऊ, हे केल्यामुळे गोशाळेला काय लाभ झाला असता? ती बाई कायमची गोशाळेची हितचिंतक झाली असती. तर सेल्स करताना आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे? आपल्याला केवळ प्रॉडक्ट विकून महसूल आणायचा नाहीये, आपल्याला ती व्यक्ती आपल्याकडे आणायची आहे. व्यक्ती आणली तर ती तिच्या आयुष्यामध्ये कायम तिच्या ऐपतीनुसार, आपणच काही एकमेव नाही ना जगामध्ये, पण तिच्या ऐपतीनुसार आपल्याला अदनबदन सहकार्य करेल. एका गोशाळेला स्वयंपूर्ण होऊ घातलेल्या सहकार्य काय असेल? तिचे प्रॉडक्ट्स खरेदी करणं. ती वर्षात 2-4दा काहीतरी लागणारं खरेदी करेल, गोशाळा चालेल आणि ती कायम गोशाळेशी जोडली जाईल. आणि तिच्याशी मी नीट न कनेक्ट झाल्यामुळे, मगाचप्रमाणे फोन ठेवून दिल्यामुळे, तिला नसता उपदेश केला जाळा तुम्ही ती धुपारती सारखी म्हणून, त्यामुळे ती काय होईल? परत कधी खरेदी करणार नाही. हा भौतिकदृष्ट्या झाला लाभ किंवा तोटा. आणि दुःख कायमचं राहील ते वेगळं, तिला आपण तोडल्याचं. तर आपण विचार करताना बिझनेसमननी खूप पॉझिटिव्हली केला पाहिजे. तत्कालिक लाभ लक्षात न घेता लॉंग टर्म बेनिफिट्स, दीर्घ काळामध्ये होणारा लाभ, की जो संपर्काच्या सातत्याने होतो, कायमच्या अंतःकरणपूर्ण खरं बोलल्यामुळे होतो. बस ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी. नमस्कार. शेठ गोशाळा, शेठ कोकण विश्व, रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेठ. आणि आवडले अशा टाईपचे व्हिडिओ तर नक्की कळवा, अशा टाईपचे व्हिडिओज मी बनवत जाईन. नमस्कार. जय गोमाता. वंदे मातरम.